Hello, everybody. Come on, show some energy. And let's start with the high energy today. Because आज आपल्याला 2 तास बसायचं आहे, okay? 2 तास. So are you ready for 2 hours, everybody? Just type 2 in the chat box. Type 2 in the chat box. 2 for 2 hours. Are you all ready? No. Thank you, thank you, thank you, thank you so much, everybody. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग एव्हरीबडी. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. तर आजच्या दिवसाची जी सुरुवात आहे ते आपण एका नामघोषाने करू. ओके, सब लोग मेरे साथ बोलेंगे, नमो पार्वती पते हर हर महादेव. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपला ऑलरेडी एक क्लास सुरू आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, आणि त्या क्लासचं नाव आहे ग्रॅटिट्यूड, जो की 15 दिवसासाठी आपण शिकत आहोत. एक सवय, एक शक्ती, त्याला आपण अनुभव करणार आहोत या 15 दिवसामध्ये. 2 दिवस त्याचे झालेले आहेत, आजचा तिसरा दिवस आहे. पण हा जो क्लास तुम्ही 1 तास एक्स्ट्रा शिकणार आहात रोज, आज उद्या आणि परवा 3 दिवस, हा क्लास तुम्हाला तुमच्या शरीरात असलेले 7 चक्र याच्याबद्दल माहिती देईल. हा क्लास तुम्हाला तुमच्या मध्ये असलेली जे एक हिलिंगची शक्ती आहे त्याच्याबद्दल माहिती देईल, आणि एवढंच नाही तर अनुभव सुद्धा देईल. त्यामुळे हा जो आजचा क्लास आहे हा 9 ते जवळजवळ 10:15 पर्यंत चालू शकतो, आणि त्यानंतर लगेच एक 2 ते 3 मिनिटाचा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण पुढचा क्लास चालू करणार आहोत. तर आज आपण 9 ते 11 पर्यंत सोबत आहोत. ठीक आहे. आय होप एव्हरीबडी इज ready for that and everybody is sitting with that mindset. त्या माइंडसेट सोबत तुम्ही इथे बसलेले असाल अशी मी आशा करतो. आणि आता वेळ वाया न घालवता पटकन आपण शिवशक्ती रेकी काय आहे आणि याला आपण आज समजून घेणार आहोत. आजचा पहिला दिवस आहे. 3 दिवस लागतील याला समजून घेण्यासाठी, एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपल्याला. हळूहळू आपण एक एक गोष्टीला समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो तुम्ही कुठून आहात, तुम्ही कुठल्या सिटीतून जॉईन केलेलं आहे हे मला ऑलरेडी पहिल्या दिवशी माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्यावर जाणार नाही. डायरेक्ट मी मुद्द्यावर येतो, की का बरं बरेच लोकं त्यांच्या जीवनामध्ये बरेच प्रोग्राम करतात, पुस्तकं वाचतात, गुरु करतात, तरीही त्यांना हवा तसा बदल दिसत नाही. असं का होते? त्याचं उत्तर फार सोपं आहे मित्रांनो. कारण नेहमी आपण काय करतो, फक्त ट्रान्सफॉर्मेशन लेव्हलवर काम करतो, कॉन्शियस माइंडवर काम करतो, आणि त्यामुळे आपल्याला रिझल्ट पाहिजे तसे मिळत नाही. कारण आपलं आयुष्य जे चालते ते सबकॉन्शियस माइंडमुळे चालते, आणि सबकॉन्शियसवर जेव्हा काम करायला आपण शिकू किंवा सबकॉन्शियसच्या टेक्निक जेव्हा आपल्याला समजतील, कदाचित तेव्हा आपलं आयुष्य फार लवकर बदलू शकते, किंवा तेव्हा आपल्या हॅबिट्स बदलू शकतात, तेव्हा आपल्या ॲक्शन बदलू शकतात, तेव्हा आपली एनर्जीसुद्धा बदलू शकते. तर म्हणून हे 3 दिवस आणि बाकीचे ग्रॅटिट्यूडचे 15 दिवस आपल्याला इन्फॉर्मेशनवर नाही तर ट्रान्सफॉर्मेशनवर काम करायचं आहे. आपल्याला माहिती खूप काही आहे. ओके, सभी को, यहाँ बैठे हुए सभी लोगों को बहुत ज्ञान है, हम बहुत ज्ञानी हैं, लेकिन जब तक उस ज्ञान को अपने जिंदगी में इम्प्लिमेंट नहीं करते तोपर्यंत काही फायदा होत नाही, हे सुद्धा माहिती आहे आपल्याला. वा, काय हुशार आहोत बरं आपण. म्हणून 3 दिवस पुढचे सर्वांनी जरा इथे हात लावायचा. असं चावी आहे, इथे एक चावी, इथे एक चावी आहे. त्या चावीला पकडा सर्वांनी असं, आणि त्याला काय करा, स्विच ऑफ करून टाका. असं स्विच ऑफ. किती दिवसासाठी? पुढचे 3 दिवसासाठी. ओके, उसको स्विच ऑफ करके सुनना जो भी मैं बोल रहा हूँ. नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला पटते की नाही पटत, तो भाग नंतरचा आहे. पण आधी ऐका, समजून घ्या, आणि ते चावीला बंद करून टाका. त्याला म्हणतो आपण माइंड को बंद कर दो, क्योंकि यहाँ पे खेल माइंड का नहीं है, यहाँ पे खेल आपके हार्ट का है. ओके, ठीक आहे. सो का बरं बरेच, म्हणजे 100 पैकी 90% लोकं रिपीटेडली वेगवेगळे प्रोग्राम करत राहतात. थोड्या वेळसाठी मोटिव्हेट होतात आणि नंतर जैसे थे लाईफ होते. त्याचं कारण हे आहे की ते एंगेज होत नाही, ते इन्व्हॉल्व होत नाही. म्हणून 3 दिवस माझी सर्वांना विनंती असेल, शक्य ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कॅमेरे ऑन ठेवायचे. पहिली गोष्ट, मी जबरदस्ती कोणालाच करणार नाही.
आणि जेव्हा मी सांगेल टाळ्या वाजवा, जेव्हा म्युझिक वाजेल, तेव्हा तुम्ही आपोआप टाळ्या वाजवायच्या आहेत. जेव्हा मी म्हणेल हात वर करा, तेव्हा हात वर करायचे. जेव्हा मी म्हणेल मेडिटेशन करा, तेव्हा खरोखर इमानदारीने मेडिटेशन करायचं. असं नाही की लोकं मेडिटेशन करत आहेत का, मग चला मी त्यांना बघतो. असं जर तुम्ही कराल तर कुछ नहीं होने वाला. क्योंकि आप यहाँ पे कुछ हासिल करने आए हो. तुम्ही इथं काहीतरी घ्यायसाठी आलेले आहेत, शिकायसाठी आलेले आहेत. तर ते घेऊन जा, अशी माझी इच्छा आहे. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे? सो सुरुवात करतो एखाद्या छोट्या स्टोरीपासून आणि नेहमी ही स्टोरी मी सांगतो, प्रत्येक बॅचमध्ये सांगतो. आज तुम्हाला सांगतो. ओके? ठीक आहे? सांगू? सो माझा एक मित्र आहे, जो एका फॉरेन कंट्रीमध्ये राहतो आणि तो मधा-मधात इंडियाला येत राहतो कधी-कधी. जेव्हा त्याला वेळ मिळतो, तसा तो इंडियाला येतो आणि भेटतो. त्याला इंडियन कल्चर फार आवडते. त्याला आपले इंडियन लोकं फार आवडतात. त्याला इंडियामधले जे सिटीज आहेत ते फार आवडतात. तर तो मधा-मधात येत राहतो. आत्ता मागच्या काही दिवसापूर्वी तो आला होता आणि तो आला, की तो नेहमी मुंबईमध्ये थांबतो आणि मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये थांबतो. कारण ते सगळ्यात चांगलं हॉटेल आहे, त्या ठिकाणी तो थांबतो. एक दिवस त्याने मला एक गंमत सांगितली, की संध्याकाळी तो उतरला खाली आणि त्याला वाटलं, की चला मुंबई फिरू आज, संध्याकाळची वेळ आहे. तर त्यानी उतरला आणि एक टांगेवाला होता. टांगेवाला माहीत आहे? ज्याला समोर घोडा लावलेला असतो टांगेवाला. त्याला त्याने म्हटलं, की "चल बाबा मला कुठेतरी मुंबईमध्ये तू घेऊन जा." आणि तो टांगेवाला त्याला घेऊन निघाला आणि थोड्या-थोड्या वेळाने काय होत होतं, की हा टांगेवाला मधातच टांगा थांबवत होता. त्या घोड्याच्या समोर जात होता. थोडासा डान्स करत होता आणि पुन्हा तो टांगा चालवत होता. मग थोड्या वेळाने पुन्हा प्रोसेस रिपीट करत होता. थोड्या वेळाने पुन्हा प्रोसेस रिपीट करत होता. तो माझा मित्र इरिटेट झाला. तो म्हणे, "अरे यार, जितना रास्ता अपन चल नहीं रहे, जेवढा दूर आपण जात नाहीये, तेवढ्या वेळात तू खालीच उतरत आहे. असं काय आहे, की तू वारंवार त्या घोड्यासमोर जाऊन का नाचत आहे?" तेव्हा त्या टांगेवाल्याने एक उत्तर दिलं. ते उत्तर मला वाटते फार महत्वाचं आहे. लक्ष देऊन ऐका. तो म्हणे, "साहब, ये शादी का घोड़ा है. इसके सामने जब तक नाचते नहीं, ये आगे नहीं बढ़ता." तर मित्रांनो, माझंही तसंच आहे थोडंसं. त्याची प्रोग्रामिंग झालेली आहे त्या घोड्याची, की जोपर्यंत कोणी नाचणार नाही, तोपर्यंत तो पुढं-पुढं सरकत नाही. तशी माझी पण प्रोग्रामिंग झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाइप करत नाही, तोपर्यंत मी काही पुढं जात नाही. ठीक आहे? त्यामुळे जोपर्यंत तुम्ही रिस्पॉन्स करणार नाही, जोपर्यंत तुम्ही डान्स करणार नाही, जोपर्यंत तुम्ही क्लॅप करणार नाही, तर मी पण पुढं जाणार नाही. ओके? मग तुमचा क्लास काही होऊ शकणार नाही. ओके? सो प्लीज क्लॅप एव्हरीबॉडी. ओके? लेट्स गो अहेड. चलो आगे बढ़ते. अजूनही बघा काही-काही लोकं असेच होते. काय हरकत नाही. आपकी ज़िंदगी आपकी चॉईस. ठीक है जी? आगे बढ़ते चलो. सो आजचा एक फ्रेश एक्सपिरियन्स सांगतो. आज मी दुपारी घरी येत होतो आणि घरी येता-येता माझ्यासमोर एक स्कूल बस होती. त्या स्कूल बसमध्ये ऑब्व्हियसली शाळेतले काही मुलं असतील, बरोबर आहे? आणि ते मुलं काय करत होते, तुम्ही पण हे पाहिलं असेल. ते खिडकीतून हात बाहेर काढत होते आणि प्रत्येकाला, "ओ काका, बाय-बाय. ओ काकू, बाय-बाय. ओ मावशी, बाय-बाय." असे करत होते. आणि मी त्या स्कूल बसच्या एक्झॅक्ट मागे होतो. सो मला त्या मुलांचे एक्सप्रेशन दिसत नव्हते, पण जे बाहेरचे लोकं होते त्यांचे एक्सप्रेशन दिसत होते. काही लोकं असे बसलेले होते. त्यांनी बाय केलं, की हे लगेच हसून त्यांना बाय करत होते. काही लोकं तसेच्या तसेच बसलेले राहत होते. सो कधी-कधी आपल्या जीवनामध्ये ईश्वर स्वतः नाही येणार लक्षात ठेवा. देव जो आहे, भगवान जो है वो खुद नहीं आते नीचे. वो किसी ना किसी को भेजते हैं आपको खुश करने के लिए. लेकिन हम तो इतने नाराज़ है कि उसको देख के भी हम ऐसे देखते हैं, ये देखो ऐसे. आता तुला कोणच खुश करेन बाबा. ओके. सो अभी भी कुछ लोग ऐसे बैठे इसलिए मुझे याद आया. तर काही लोकं त्यांना रिस्पॉन्स करत होते, बाय-बाय वगैरे असं हात हलवत होते, हसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर हसू येत होतं ऑटोमॅटिक टेन्शनमध्ये. पण काही लोकं त्याच टेन्शनने त्यांच्याकडे बघत होते. कशाला बाय करतो मला? काइंड ऑफ. ओके. सो आप किसमें हो देख लेना भैय्या. ठीक है. तो अभी इस या ग्रुपमध्ये मला काही लोकं असे दिसत आहेत. 70 वर्षाचे जवान लोकही मला दिसत आहेत या ग्रुपमध्ये बसलेले. पण त्याच वेळी मला 30 वर्षाचे म्हातारे लोकही दिसत आहेत, जे बिलकुल हालत नाहीयेत. ओके. आपकी इच्छा. ओके. चलो आगे बढ़ते. मी माझ्या विषयावर जातो आता. ठीक आहे. सो आज आपण रेकी आणि शिवशक्ती याबद्दल नॉलेज घेणार आहोत आणि एक जबरदस्त एक्सपिरियन्स आपण शेवटी घेणार आहोत. सो त्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी तयार राहा. तुम्ही सर्व लोकं इथे का आहात? मला माहिती आहे का आहात? एव्हरीबडी इन धिस वर्ल्ड प्रत्येक व्यक्ती या जगातला
चार पाचच गोष्टी शोधत आहे. पहिली गोष्ट आहे बेस्ट हेल्थ. त्याला एक चांगलं आरोग्य पाहिजे. दुसरी गोष्ट त्याला थोडीशी संपत्ती पाहिजे, थोडासा पैसा पाहिजे. तिसरी गोष्ट त्याला चांगले रिलेशन पाहिजे. चौथी गोष्ट त्याला एक चांगलं करियर पाहिजे, चांगला बिझनेस पाहिजे. आणि पाचवी गोष्ट मित्रांनो, त्याला पीस ऑफ माइंड म्हणजे जीवनात शांतता पाहिजे. येस, नो इन द चॅट बॉक्स पटकन टाइप करा. तुम्हालाही हे पाहिजे असेल तर टाइप येस और येस इन द चैट बॉक्स. हेच पाहिजे प्रत्येकाला, राइट? तो वो मिलने का एक छोटा सा रास्ता मैं आपको आज बताने वाला हूँ, आज कल और परसों. आप उस पे चलने वाले हो की नाही वो आपकी चॉईस आहे. ठीक आहे. मी पुन्हा सांगितलं की ईश्वर स्वतः येत नाही. तो नेहमी कोणाला तरी पाठवत असतो. पण आपण त्याला घेतो की नाही त्याच्यावर डिपेंड आहे. सो व्हॉट यू विल गेट, या 3 दिवसामध्ये तुम्ही काय शिकणार आहात? स्पेशली या 3 दिवसामध्ये. तुमच्यामध्ये जर का काही ब्लॉकेजेस असतील तर ते आजच 11च्या आधी काढायचा मी प्रयत्न करेल. काही लोकांना फार आज एकदम हलकं वाटेल. काही लोकांना आज फार भारी पण वाटू शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. भारी म्हणजे जड असं म्हणायचं आहे मला. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह थेरपी एक मी तुम्हाला शिकवणार आहे या 3 दिवसामध्ये. आयुष्यामध्ये ग्रो कसं करायचं, यशस्वी कसं व्हायचं, त्याचा कोणता मार्ग आहे ते मी दाखवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. रिस्पेक्ट आणि प्रेम जे काही आपल्याला पाहिजे असते नेहमी, ते कसं आपल्याकडे अट्रॅक्ट होईल हे मी सांगणार आहे. आणि फ्युचरच्या प्रती क्लॅरिटी कशी मिळेल आपल्याला त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि एक अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी देणार आहे. ओके. उद्या आणि परवा 2 दिवस देणार आहे. बाकी तुमची चॉईस. एक लक्षात ठेवा, की पुढचे 15 दिवस जे काही आपण सोबत आहोत ग्रॅटिट्यूड क्लासमध्ये, या क्लासमध्ये, एकच गोष्ट लक्षात ठेवा, की आपण एक टीम आहोत. तुम्ही आणि मी वेगवेगळे नाही आहेत. आपण काय आहोत? एक टीम आहोत आणि आपण सोबत-सोबत काम करत आहोत. पास्ट पार्टिसिपंट जे आहेत, ज्यांनी माझे कोणताही प्रोग्राम अटेंड केला असेल, ते हे सांगतात, की "सर आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वासाचा वाढ झालाय. सर आमच्या जीवनामधला स्ट्रेस कमी झाला. सर आम्हाला रोज आता फ्रेश वाटते. सर हलकं झाल्यासारखं वाटते, काहीतरी सोडून दिल्यासारखं वाटते. सर आयुष्यामध्ये फार स्पष्टता आल्यासारखं वाटते." म्हणूनच मी एक मिशन घेतलं मित्रांनो, की मला 1,00,000 लोकांना हीलर बनवायचं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. महाराष्ट्रातून त्याचं काम चालू केलेलं आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीतून. आज या पहिल्या दिवशी आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडबद्दल शिकणार आहोत. शिवशक्ती काय आहे ते शिकणार आहोत आणि डीप हीलिंग मेडिटेशनचा एक एक्सपिरियन्स घेणार आहोत. इथून माझी स्पीड जी आहे ते एकदम एक्सप्रेससारखी असेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शब्द जो आहे तो लक्ष देऊन ऐकावा लागेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर सागर गारवे आहे. मी मागील 13-14 वर्षापासून वेगवेगळ्या कोचिंगचं ट्रेनिंग लोकांना देत असतो. वेगवेगळ्या विषयावर मी शिकवत असतो. 25 विषयावर मी लोकांना शिकवतो. NLP कोच, होपोनोपोनो, मास्टर हीलर, ब्रेथवर्क, आईस बाथ फॅसिलिटेटर मी आहे. 13-14 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. बिझनेस कोच, पब्लिशर म्हणून मी काम केलेलं आहे. 10,00,000 लोकांना आतापर्यंत ट्रेन केलेलं आहे आणि 1,00,000 पेक्षा जास्त माझे फॉलोवर आहे ऑल ओव्हर सोशल मीडियावर. हे सांगणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण काही लोकं आज नवीन जॉइन झाले. त्यांना माहिती असावं, की ते कोणाकडून शिकत आहेत. 3200 पेक्षा जास्त प्रोग्राम मी ऑनलाईन घेतलेले आहेत. ओके. आणि 27 प्रकारचे कोर्सेस आम्ही रन करतो. ही जुनी स्लाईड आहे. आता तो आकडा जो आहे तो 3400च्या वर गेलेला आहे. हे माझे 3 पुस्तकं आहेत जे Amazonला अवेलेबल आहेत. तुम्ही सर्च करून घ्या. तुम्हाला वाटलं तुम्ही ऑर्डर करा. तुमची इच्छा. ठीक आहे. हे माझे सगळे मेंटर आहेत. वेगवेगळ्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या गोष्टी मी शिकलेलो आहोत. हीलिंग शिकलो, कोणाकडून सेल्स शिकलो, कोणाकडून बिझनेस शिकलो, कोणाकडून अजून काही शिकलो. रिलेशनशिप शिकलो. माझे काही ड्रीम होते. प्रत्येकाचे असतात. आणि ते ड्रीम माझ्यासाठी रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी या गोष्टींनी मला खूप हेल्प केलं. लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, ग्रॅटिट्यूड असेल, रेकी असेल, हीलिंग असेल आणि त्याच सगळ्या गोष्टी मी माझ्या क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, लोकांना शिकवतो. कारण मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी तर ड्रीम असतील आणि ते ड्रीम पूर्ण व्हावे. तर ते सगळे ड्रीम म्हणजे माझ्या प्रोग्राममध्ये सेलिब्रिटीजसुद्धा आलेले आहेत आणि सेलिब्रिटीजला कधी मी भेटेल हा सुद्धा मी कधी विचार केला नव्हता आयुष्यात. पण त्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल विथ युअर हीलिंग. ओके. सो जेव्हा तुम्ही त्या हीलिंगकडे जाता आणि त्या जो आम्ही मिशन घेतले त्या माध्यमातून आम्ही असे ऑफलाईन प्रोग्राम सुद्धा करतो. ऑफलाईन प्रोग्राम आमच्या ऑफिसला सुद्धा होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा होतात. हा एक नंबर आहे. याच्यावर तुम्हाला ऑफलाईन प्रोग्राम जर करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. ज्याच्यामध्ये आईस बाथ आहे, ब्रेथ वर्क आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत असतो. सो आज स्पेशली आपण शिवशक्ती रेकी काय आहे याला समजणार आहोत आणि ते आपल्या आयुष्यात कसं काम करते याला समजणार आहोत. ठीक आहे. आज आणि उद्या. तर चला पटकन सगळ्यांनी पहिली जे हे आहे आपली स्टेप त्याच्यासाठी तयार व्हायचं आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे. क्लोज युअर आईज एव्हरीबडी. डोळे बंद करा. एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. मी काहीतरी सांगणार आहे आता त्याच्याकडे लक्ष द्या.
तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण आहे त्याला डोळ्यासमोर आणा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. जो सर्वात महत्वाचा आहे, ज्याच्याशिवाय तुमचं आयुष्य अशक्य आहे, त्याला डोळ्यासमोर आणायचं आहे. आणला? दिसला सर्वांना? नाव स्लोली स्लोली ओपन युअर आईज. चॅटबॉक्स ओपन आहे. पटकन त्याचं नाव टाईप करा चॅटबॉक्समध्ये. नाव म्हणजे कोण आहे? आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, कोण दिसलं तुम्हाला? टाईप इन द चॅटबॉक्स पटकन. डॉटर, पती, मी स्वतः, सन, वाईफ, नातू, फादर, हजबंड, आई, नवरा, बायको, सेल्फ, सन, हजबंड, मुलगा, वाईफ, पत्नी, डॉटर, सन, मुलगा, हजबंड, डॉटर, सन, वाईफ, फॅमिली, नवरा, मिस्टर. काही लोक नवरा म्हणतात, काही लोक मिस्टर म्हणतात, गोष्ट एकच आहे. काही लोक बायको म्हणतात, काही लोक वाईफ म्हणतात, ठीक आहे, एकच गोष्ट आहे. ओके. ठीक आहे. टाईप इन द चॅट बॉक्स हजबंड, आई, बाबा, चिल्ड्रेन, सन, फादर, माधव. त्यांचं नाव लिहून टाकलं त्यांनी डायरेक्ट. ठीक आहे. सद्गुरू अँड दोस्त, सन अँड डॉटर. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. उत्तर जर तुम्ही पाहिले चॅटबॉक्स मधले, तर त्याच्यामध्ये 80% वर लोकांनी दुसऱ्यांचे नावं लिहिलेले आहेत. ओके. त्या सर्वांना फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो मी, की जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंतच त्यांचं अस्तित्व आहे. ज्या लोकांची तुम्ही काळजी करता, ज्या लोकांवर तुम्ही प्रेम करता, त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी, त्यांची काळजी करण्यासाठी तुम्ही उपस्थित पाहिजे हे हे विसरू नका. तुम्ही जर उपस्थित नसले, उद्या जर तुम्हाला काही कमी जास्त, ईश्वर ना करो असं काही हुई कोणाला, कैंसल कैंसल कैंसल. ओके. बट अगर कुछ कम ज्यादा हमारे लाइफ में होता है तो क्या हम उनको हेल्प कर पाएंगे, उनसे प्यार कर पाएंगे? सो सगळ्यात आधी काम कुठं करायचं असते? हात वर करा सर्वांनी उजवा, असं बोट वर करा आणि स्वतःकडे घ्या. सबसे पहले किस पे काम करना है? खुद पे काम करना है. यस नो? मग तयार आहात स्वतःवर काम करण्यासाठी पुढचे 3 दिवस? चलो आगे बढ़ेंगे. सो सबसे पहले अगर हमें किस पे काम करना है तर स्वतःवर काम करायचं. चला आता टॉपिककडे चाललो मी. आता स्पीड माझी वाढणार आहे. त्यामुळे एक शब्दाकडे लक्ष ठेवा. मी कोणतीच गोष्ट रिपीट नाही करू शकणार. तेवढा वेळच नाही आहे. ठीक आहे? सो आपण सर्वात आधी समजून घेऊ व्हॉट इज शिव अँड व्हॉट इज शक्ती. शिवशक्ती काय आहे? तुम्ही रेकी फार ऐकलं असेल. रेकी याच्या आधी तुम्ही शब्द ऐकला असेल. पण मी ते नॉर्मल रेकी शिकवत नाही. मी त्याच्या फार ॲडव्हान्स गोष्टी शिकवतो. ओके. नॉर्मल रेकी जी आहे ती आउटडेटेड झालेली आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि तेच अजूनही काही लोक शिकवत आहेत. पण मी ते शिकवत नाही. मी ॲडव्हान्स काही हीलिंग पद्धती शिकवतो. त्याच्यातली एक हीलिंग पद्धती जी आहे ती आहे मॅस्क्युलाईन आणि फेमिनिन एनर्जी, ज्याला आपण भारतामध्ये आणि शक्ती एनर्जी म्हणतो. सो मॅस्क्युलाईन म्हणजे शिव ऊर्जा. जेव्हा आपण निर्णय घेण्याची शक्ती आपल्यामध्ये असते, आपल्यामध्ये स्थिरता असते, डिसिप्लिन असते, लॉजिक असतो, फोकस असतो आणि आपण गोल ओरिएंटेड असतो, त्याला आपण शिव एनर्जी म्हणतो. फेमिनाईन म्हणजे ज्यांच्या भावना ॲक्टिव्ह असतात, ज्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते, ज्यांच्यामध्ये एक फ्लो असतो, ज्यांच्यामध्ये प्रेम असते, करुणा असते आणि स्वीकारायला तयार असतात त्या बाकीच्या गोष्टींना. त्यांचं इंट्युशन स्ट्राँग असते. ह्या सगळ्या गोष्टी फेमिनाईनमध्ये असतात. तर ह्या दोन्ही एनर्जी प्रत्येकामध्ये असतात. मग तुम्ही पुरुष असा की स्त्री असा. पहिली तर गोष्ट हे तुम्हाला शिकायची आहे, की ह्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये आहेत, तुमच्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहेत. काल जन्मलेल्या बाळामध्ये पण ह्या 2 एनर्जी आहेत. पण ह्या जर गोष्टी एक्सेस झाल्या, एक्सेस म्हणजे वाढल्या तर काय होते आणि कमी झाल्या तर काय होते? एखाद्या व्यक्तीमध्ये जर का मॅस्क्युलाईन म्हणजे शिव एनर्जी जर का वाढली, तर तो जास्त राग करतो, गुस्सा करतो, कंट्रोल दुसऱ्याला करण्याचा प्रयत्न करतो, ओव्हर थिंकिंग खूप करतो, त्याला स्ट्रेस फार जास्त असतो आणि तो इमोशनली लोकांशी डिस्कनेक्टेड राहतो. आता जेव्हा मी हे सांगत आहे, काही लोकांना असं वाटत आहे, की "हाँ यार, मेरे साथ तो यही हो रहा है." तर याचा अर्थ तुमच्यामध्ये मॅस्क्युलाईन एनर्जी वाढलेली आहे. जर का एखाद्या व्यक्तीमध्ये फेमिनाईन एनर्जी वाढली असेल, मग तुमचं जेंडर कुठलंही असू द्या, तुम्ही मेल असाल, फिमेल असाल, काही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये जर का फेमिनाईन एनर्जी म्हणजे शक्ती एनर्जी जर का वाढेल असेल, तर निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला फार उशीर होतो. लेट करता तुम्ही निर्णय घेण्याला. दुसऱ्यांवर डिपेंडन्सी तुमची जास्त असते आणि तुम्ही ओव्हर इमोशनल असाल. तुम्हाला छोटीशी गोष्ट सुद्धा लवकर लागत असेल आणि त्या गोष्टीचा तुम्ही खूप सारा विचार करत असाल आणि कन्फ्युजन तुमच्या लाईफमध्ये खूप चालू असते प्रत्येक गोष्टीवर आणि त्या कन्फ्युजन आहे म्हणूनच तुम्ही निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. तर हे जर का असंतुलन असलं माणसाच्या लाईफमध्ये, तर त्याच्या लाईफमध्ये अडचणी येतात. कोणत्या-कोणत्या अडचणी येतात? पहिली अडचण तर आर्थिक.
पैशाची अडचण येते. नंतर भावनिक म्हणजे रिलेशनशिप, नातेसंबंध. नंतर तिसरी आहे हेल्थ, शारीरिक अडचणी येतात त्याला. चौथी आहे आध्यात्मिक अडचणी येतात त्याला. ठीक आहे. सो तो करायचा असते पण तो ती गोष्ट करू शकत नाही. तर याला बॅलन्स कसं करू शकतो? तर ध्यानने करू शकतो, मेडिटेशनने करू शकतो, ब्रेथवर्कने करू शकतो आणि आपल्या स्वतःला सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःचे काय पॅटर्न आहेत ते समजून करू शकतो. म्हणूनच मी म्हटलं सुरुवातीला, की 100 पैकी 90% लोकं बदलत नाहीत. ते फक्त मोटिव्हेट होतात. ओके. ते बदलत नाहीत. आणि बदलण्यासाठी कॉन्शियसवर नाही, तर सबकॉन्शियसवर काम केलं पाहिजे. म्हणून हे जर का शिवशक्ती आपण ॲक्टिव्ह केलं स्वतःमधलं किंवा बॅलन्स केलं, तर आपलं जीवन ऑटोमॅटिकली बदलू शकते. काय-काय होऊ शकते बरं? तर आपल्याला एक इनर पीस भेटू शकतो. डिसिजन प्रती क्लॅरिटी मिळू शकते. स्ट्राँग मॅनिफेस्टेशन पॉवर म्हणजे जो हम सोचेंगे वही हमारे लाइफ में होगा, वो वाली चीज़ आपके साथ हो सकती है. इमोशनल आणि मेंटल बॅलन्स तुम्ही ठेवू शकता. आजकाल मी बघतो मित्रांनो, की आपण एवढं फास्ट आणि इमोशनली एवढे डिटॅच झालो आहोत, की लिफ्टच्या समोर आपण उभं असतो, बटन आपण दाबतो. ते आपल्याला दिसते की लिफ्ट सध्या 14व्या मजल्यावर आहे. खाली यायला तिला 5, 10, 15 सेकंद लागणार आहे. तरी आपण 4 वेळा बटन दाबतो. एवढे इम्पेशन्स आपण झालेले आहोत. येस, नो मनातल्या मनात उत्तर द्या. खरं आहे की नाही हे? ट्रॅफिकमध्ये जर रोडवरून आपण जात असू, आपल्याला माहीत आहे की रेड सिग्नल लागलेला आहे, काही वेळ लागणार आहे. तरीही आपल्या तोंडातून शुभ शब्द निघतात समोरच्या व्यक्तीप्रती. शुभ शब्द म्हणजे समजलं काही लोकांना मी काय म्हटलं तर. ठीक आहे? ओके. तर याचा अर्थ आपले पेशन्स लेवल किती डाउन झालेले आहेत. डू यू अंडरस्टँड? और यही चीजें आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी पण फार त्रास देत आहेत. कारण फार सोपं आहे. याच्यामुळेच आपण त्या गोष्टी अचीव्ह करू शकत नाही, ज्या अचीव्ह करायच्या. फार मोठं काही रॉकेट सायन्स नाहीये. मी सांगितलं दुपारी, की एक बस समोर येत होती, त्याच्या मागे मी येत होतो. ते मुलं बाय-बाय ते निरागस आहेत. ते निरागस आहेत. त्यांचे 7 चक्र ॲक्टिव्ह आहेत. म्हणून ते प्रत्येकाला काकू, काका म्हणून काय गमतीने का असेना, पण ते आवाज देत होते. पण बाहेर जो माणूस बसलेला आहे, त्याचे 7 चक्र इम्बॅलन्स आहेत. म्हणून तो काय करत होता? त्यांना वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करत होता. प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा होता. सो रेकी काय करेल आपल्यासाठी? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. शिवशक्ती काय करेल? रेकी काय करेल? हे कोण आहेत बाबा? हे कोण आहेत? किती सुंदर बरं. वाह, 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 वाह! थँक यू ग्रुप मग काढून टाकतील तुम्हाला उगाच. कशाला रिकामी कामं करता? शिकायला आले इकडे उगाच काढून टाकतील तुम्हाला. मिस कराल तुम्ही गोष्टी. ठीक आहे? ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे. सो हाऊ रेकी वर्क्स? रेकी आपल्या माइंड, बॉडी आणि सोर्स या 3 गोष्टीवर काम करते. कुठं-कुठं काम करते? माइंड म्हणजे आपलं माइंड, बॉडी एंड सोर्स. सोर्स म्हणजे त्या एनर्जी. या तिन्ही गोष्टीवर रेकी काम करते आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण बॅलन्स करून घेतो, व्हेन वी बॅलन्स ऑल दोज थिंग्स, वी चेंज अवर लाईफ. त्याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी समजाव्या लागतील. एक म्हणजे कॉन्शियस माइंड आणि एक म्हणजे सबकॉन्शियस माइंड. सर कॉन्शियस, सबकॉन्शियस तुम्ही ऐकलं असेल. मी आधीच सांगितलं, की माझी स्पीड थोडी जास्त असेल, त्यामुळे लक्ष तुम्हाला द्यावं लागेल. कॉन्शियस, सबकॉन्शियस तुम्ही ऐकलेलं असेल याच्या आधी. पण कॉन्शियस माइंड जो आहे आपल्याकडे तो असतो 10% आणि सबकॉन्शियस जो आहे तो असतो आपल्याकडे 90%. आपलं जे काही आयुष्य आहे, जिथं कुठं आपण आज आहोत, जे काही आयुष्य आपण जगत आहोत, जे काही नातेसंबंध आपल्याकडे आहे, जो पैसा आपल्याकडे आहे, जी संपत्ती आहे, जो आपला स्वभाव आहे, जे आपलं आरोग्य आहे, ते सगळं काही आपण सबकॉन्शियस माइंडनी घडवलेलं आहे. म्हणून इम्पोर्टंट हे आहे, की आपण सबकॉन्शियसमध्ये काय विचार करतो किंवा सबकॉन्शियस आपल्याला काय बोलतो आपल्याशी रोज. रोज जर का आपण हेलो, लिसन टू मी. रोज जर का आपण स्वतःला हे सांगत असू, की मेरे से नहीं होगा, मेरे से नहीं होगा, तर तेच होणार आहे कारण की आपला सबकॉन्शियसचा तो मेसेज आहे. मी आधी कधीच केलं नाही. मला हे जमणारच नाही हे जर का असेल आपल्या डोक्यामध्ये, तर डेफिनेटली ते होणार नाही. याच्यात तुमची काही चुकी नाही आहे. तुम्हाला आतापर्यंत हे सांगितलं असेल काही लोकांनी फक्त, की करो, ऐसा बोलो, तुम ऐसा करो, तुम्ही पॉझिटिव्ह बोला, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. पण तसं ते होणार नाही. ते तसं होणार नाही कारण ते तुम्ही क्रिएटच केलेलं नाहीये. ते कोणीतरी दुसऱ्याने क्रिएट केलेलं आहे तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही लहान असाल, जेव्हा आपण मोठं झालो, त्यावेळेस काहीतरी गोष्टी ऐकल्या आणि त्या रिप्रिंट झाल्या, प्रिंट झाल्या आपल्या सबकॉन्शियसमध्ये. तर त्या तिथून काढाव्या लागतील आता. तिथून काढण्यासाठी तुम्हाला हीलिंग आणि रेकी आणि शिवशक्ती हे मदत करणार आहे. पण ते काही असं 1-2 तासात होणार नाही. त्याच्यासाठी एक थोडासा वेळ द्यावा लागेल 10, 15, 20 दिवसाचा ॲट
तो जर तुम्ही द्यायला तयार असाल तर आयुष्य बदलेल, नाही तर मग हा 3 दिवसाचा क्लास करा, बाकी तर काही नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊ. ओके. सो कॉन्शियस आणि सबकॉन्शियस काय आहे ते समजून घेऊ आपण. तर कॉन्शियस म्हणजे तो जो आपण जाणीवपूर्वक जे जगत आहोत. ओके. आत्ता या क्षणी आपण विचार करत आहोत की बाबा हा माणूस कोण आहे, हा माणूस हा फ्रीमध्ये क्लास का घेत आहे, अरे काहीतरी प्लॅनिंग असेल, हे जे विचार चालू असतात आपले, की हा क्लास कधी संपणार आहे, किती शिट्ट्या झाल्या, आता झाल्या का, हां दे मग मला, मी कॅमेरा बंद करतो, जेवून घेतो, क्लास चालू आहे तोपर्यंत. हे सगळं कॉन्शियसनी चालू आहे. कॉन्शियस 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 लॉजिक लावणं चालू आहे, रिजनिंग चालू आहे, ॲनालिसिस चालू आहे, प्लॅनिंग चालू, अरे उद्या कुठं जायचं आहे, असं हे सगळं आपलं कॉन्शियसनी चालू आहे, म्हणजे शुद्ध विचाराने चालू आहे. त्याला म्हणतो आपण कॉन्शियस माइंड. म्हणजे आज आपण कोणतं काम करू, कसं करू, हे सगळं. आणि दुसरा एक आहे, तो आहे सबकॉन्शियस, ज्याला आपण अवचेतन मन असं म्हणतो. तो म्हणजे आपल्या मनाचा 90% भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सवयी येतात, ज्याच्यामध्ये भीती येते, ज्याच्यामध्ये विश्वास येतो. ओके. ज्याला ऑटो पायलटवर जो काम करतो. आपल्याला कळत नकळत आपले थॉट्स आणि ॲक्शन नियंत्रित होतात. ओके. आता जरी तुम्ही ऑनलाईन बसलेले आहेत, पण मी जर का गंमत अशी अशी ॲक्शन केली, तर काही लोकं मागे होतील. का बरं? कारण ते माइंडला असं वाटते, की तुम्ही काहीतरी येत आहे माझ्याकडे. सो ये सब कुछ ऑटो पायलट पे है. गाडी चालवताना गिअर टाकतो आपण, फोनवर बोलतो. काही महिला मंडळी माझ्या भगिनी काय करतात, स्वयंपाक करता-करता फोनवर बोलतात. इकडे स्वयंपाकही चांगला करतात. ओके. हाऊ दॅट पॉसिबल? कारण ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड झालेलं आहे. किती लोकांना इथपर्यंत समजलं? टाइप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना हे समजलं? टाइप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. समजत आहे इथपर्यंत? ठीक आहे. काही लोकं फार माझ्या सेशनमध्ये जे असतात ना, ते यंग लोकं येऊन बसतात. 60, 65, 70 वर्षाचे यंग लोकं असतात. तर त्यांना टाइप नाही करता येत चॅट बॉक्समध्ये. तर त्यांनी नाही केलं तरी चालते बरं का. कारण एका सरांचा मला मागच्या वेळेस फोन आला स्पेशली, की "सर तुम्ही ते टाइप करायला सांगता, मला ते जमत नाही." काही हरकत नाही. ओके. सो गाडी चालवताना गोष्टी आपोआप आपण करतो, फोनवर आपण बोलतो. जुनी आठवण अचानक डोळ्यासमोर आपल्या येते. एखाद्या वेळेस चाइल्डहूडची एखादी लहानपणीची एखादी आठवण आपल्याला आठवते. ओके. तर हे सगळं काही सबकॉन्शियस माइंडनी चालू आहे. तर मित्रांनो, आयुष्य बदलण्यासाठी फक्त 4च गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट काय लिहून घ्या. पहिली गोष्ट आहे व्हिज्युअलायझेशन. जे आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला डोळ्यासमोर बघता आलं पाहिजे. व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. क्रिएट करता आलं पाहिजे. दुसरं आहे अफर्मेशन. त्याबद्दल काहीतरी बोलता आलं पाहिजे. तिसरं आहे मेडिटेशन. आता मेडिटेशनचे अर्थही फार चुकीचे लावलेले आहे आजकाल. पण जे काही असेल मी सांगतो ते सगळं काही. सो मेडिटेशन तिसरं आणि चौथं आहे ग्रॅटिट्यूड, जे तुम्ही ऑलरेडी करत आहात. 15 दिवसाच्या क्लासमध्ये तुम्ही आहात, तर ग्रॅटिट्यूड तुमचा एक पार्ट होऊन जाईल. राहिले हे 3 पार्ट, तर ते सुद्धा आपण हळू करू. सो आता लक्षात घ्या मी काय सांगतो. मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे नाही. मेडिटेशन म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जेव्हा तुम्ही एकाग्र होता, ती प्रत्येक गोष्ट म्हणजे मेडिटेशन आहे. तुम्ही गाडी चालवताना एकाग्र होता, ते मेडिटेशन आहे. तुम्ही स्वयंपाक करताना एकाग्र होता, ते मेडिटेशन आहे. काही लोकं खातानाही एकाग्र होत असतील. "अरे थांब 2 मिनिटं जेवण होऊ दे आधी." मेडिटेशन आहे ते. ओके. कारण तुमचा माइंड एका ठिकाणी फोकस करत आहे. येस, नो? यू अंडरस्टँड? समझ रहा है मेरी बात? ओके, चलो आगे बढ़े फिर. सो ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या, तर आपलं लाईफ बदलू शकते. अफर्मेशन आपल्या जीवनामध्ये काय बदल घडवू शकतात तुम्हाला सांगतो मी, आणि हे मी नाही सांगत आहे. हे जपानचे एक प्रसिद्ध सायंटिस्ट सांगत आहेत आणि हजारो लाखो लोकांनी त्याच्यावर प्रयोग केला. त्यानंतर ते सांगत आहेत. काय आहे ते बघा. मसारू इमोतो म्हणून एक व्यक्ती आहे जपानचा. त्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलं, की द हिडन मेसेजेस इन वॉटर, आणि त्यांनी 2 ग्लासमध्ये, 2 भांड्यामध्ये वेगवेगळं पाणी घेतलं, म्हणजे सारखं पाणी घेतलं 2 भांड्यामध्ये. एका पाण्याला वेगळे अफर्मेशन दिल्या, दुसऱ्या पाण्याला वेगळे अफर्मेशन दिल्या. एका पाण्याला त्यांनी 21 दिवसापर्यंत फक्त हेच म्हटलं, की "तू खराब आहेस, तू वाईट आहे, तुझ्यामुळे नुकसान होते." आणि दुसऱ्या पाण्याला त्यांनी म्हटलं, की "तू चांगला आहेस, तुझ्यामुळे लोकांना जीवन मिळते." तर 21 दिवसानंतर ज्या पाण्याला वाईट अफर्मेशन दिल्या होत्या, ते पाणी असं दिसत होतं, इतकं घाणेरडं ते झालं होतं. त्याच्यामधून अक्षरशः वास, स्मेल सुद्धा यायला सुरुवात झाली होती. आणि ज्या पाण्याला त्यांनी चांगले अफर्मेशन दिले, ते पाणी असं अगदी मधुर आणि अगदी सुंदर ते पाणी दिसत होतं. क्रिस्टल क्लिअर ते पाणी दिसत होतं. मग सिंपल गोष्ट आहे. सायन्स असं सांगते, की माणसाच्या शरीरामध्ये 50 टू 65% काय आहे? पाणी आहे. त्याच्यावर आपण तिसऱ्या दिवशी बोलणारच आहोत. ते पाणी जर आपल्या शरीरामध्ये आहे, जर मग का अफर्मेशनचे जे
रिझल्ट आहे ते जर का पाण्यावर दिसतात तर ते माणसाच्या शरीरावरही दिसू शकतात. येस नो, काय म्हणता तुम्ही? बरोबर आहे. म्हणून सायन्स असं म्हणते की माणूस जे काही बोलतो तसंच त्याचं आयुष्य घडत असते. आणि हे मी सांगत नाही, हे बऱ्याच लोकांनी प्रूव्ह केलेलं आहे. द सिक्रेट नावाचा मूव्ही आहे, तुम्ही बघून घ्या जाऊन YouTubeला. द सिक्रेट हिंदीमध्ये पण आहे, तो बघा तुम्ही, तुम्हाला समजून जाईल की त्या मूव्हीमध्ये काय सांगितलेलं आहे. तर मी एक छोटंसं वाक्य लिहिलं. त्या सगळ्या गोष्टींना बघून 10 वर्षाचा, 15 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स, माझ्या लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी, ते सगळं बघून मी एक छोटंसं वाक्य लिहिलं. ते वाक्य तुम्हाला सांगतो. माणूस तेच बनतो, ज्या गोष्टी तो रोज स्वतःला सांगतो. यू आर द प्रॉडक्ट ऑफ द स्टोरीज विच यू टेल टू युअरसेल्फ एव्हरी सिंगल डे. तुम्ही तेच प्रॉडक्ट आहात, ज्या स्टोरीज तुम्ही आत्तापर्यंत स्वतःला सांगत आलेले आहात. मग तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातले रिझल्ट बदलायचे असतील, तर त्या रिझल्टवर काम न करता तुम्हाला आधी तुमच्या स्टोरीजवर काम करावं लागेल. काय म्हणता? येस, नो इन द चॅट बॉक्स. टाइप एस फॉर स्टोरीज इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? सो सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल? एस फॉर स्टोरीजवर काम करावं लागेल. अपने अंदर जो स्टोरी है, उसको चेंज करना पडेगा, तो बाहर का लाईफ अपने आप बदल जाएगा. सगळ्यात आधी तर मी काय म्हणतो, सर्वांनी जरा असं स्ट्रेट बसा बरं, मागे सरकून जरा. स्ट्रेट बसा, स्ट्रेट. बॉडी स्ट्रेट करा बरं जरा सर्वांनी. ओके. एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. सर्वांनी माझ्यासोबत लक्ष द्या. इकडे बघा. सर्वांनी इकडे बघा. तुमच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम तर असेल एखाद्याच्या, प्रत्येकाच्या, कुणाच्या काहीतरी तर प्रॉब्लेम असेल ना. ओके. आता डोळे उघडेच ठेवा. विचार करा बरं त्या प्रॉब्लेम बद्दल थोडासा. विचार करा त्या प्रॉब्लेम बद्दल. करत आहे विचार? ओके. आता हे खांदे जे आहे ना, त्याला रिलॅक्स सोडून द्या असं खाली. खाली सोडून द्या. रिलॅक्स. ऐसा थोडा मुंह बना लो. एकदम गंदा सा. काय आयुष्यात काहीच चांगलं होत नाहीये. पैसे पण येत नाही. कोणी मदतही करत नाही. लोकांवर विश्वास ठेवण्यासारखं जग राहिलेलं नाही. बोला बरं हे 2-4 शब्द. ओके. कसं वाटत आहे आता? जसंही वाटत असेल तुमच्या जवळच ठेवा. आता दुसरं सांगतो बघा. जरा आता खांदे स्ट्रेट करा सर्वांनी असे. स्ट्रेट, जबरदस्ती थोडेसे. सोल्जर कसा असतो सोल्जर, तसं करा. हां. स्ट्रेट बसले. चेहऱ्यावर थोडी स्माईल आणा. खोटी असली तरी चालते. खोटी खोटी स्माईल. ओके. खोटी स्माईल आणली. व्हेरी गुड. स्माईल करा, कॅमेरामध्ये बघा. आणि मनातल्या मनात म्हणावं, या जगातला सर्वात सुंदर व्यक्ती मी आहे. विश्वास होत नसेल काही हरकत नाही, तरी म्हणा. आणि आता आता आठवा बरं लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? आणि त्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही नाराज होऊन दाखवा मला आता. स्टेटस ठेवायची, बॉडी ढिली नाही सोडायची. होऊन दाखवा नाराज जरा. पहा बरं जमते का नाराज व्हायला? किती लोकांना जमत आहे? काही लोकं तर जोरजोरात हसत आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुम्हाला समजलं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे, की व्हेन युअर बॉडी एनर्जी इज चेंज्ड, युअर माइंड एनर्जी इज चेंज्ड. म्हणून मी म्हणतो लोकांना, की असे नका बसू माझ्या सेशनमध्ये. असे बसले म्हणजे काय केलं तुम्ही माहिती आहे का? तुम्ही तुमच्या माइंडला शिकवलं, काय आदेश दिला तुम्ही तुमच्या माइंडला माहिती आहे? की हा काय सांगतोय? बरोबर सांगतो की नाही सांगतो? हे तर मला माहित आहे. हे तर मी ऐकलंय. अरे मग कशाला येऊन बसला बाबा? तुला माहित आहे तर. फिर तेरी लाईफ अच्छी क्यों नहीं चल रही? तू कुछ अच्छा क्यों नहीं कर पा रहा फिर? तू माझ्यासारखं अजून 800-500 लोकांना का शिकवत नाहीये मग? यही पे गलती करते हैं हम. सॉरी, I don't want to, hurt anybody. But I just want to change your life. I just want you to live a better life because you deserve that. या जगातला प्रत्येक व्यक्ती चांगलं आयुष्य डिझर्व करतो की नाही? मग ते कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे ना. येस नो. सो अभी सीधा बैठ जाओ यार, थोड़ा सा सीधा बैठो. ओके. कम ऑन क्लैप 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 क्लैप. थँक यू सो मच. So whatever you are doing for yourself, not for me, not for others. सबसे पहले तो आप खुद के लिए कर रहे हो. ठीक है, बाद में दूसरों का सोचना. चलो आगे बढ़ते हैं. व्हेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. ठीक आहे. सो आपलं आयुष्य तेच आहे, ज्या स्टोरीज आपण स्वतःला सांगत राहतो रोज 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 रोज. ठीक आहे. सो
सात चक्रांबद्दल आपण उद्या माहिती घेणार आहोत. रेकीमध्ये 7 चक्र आपण शिकतो. तर आता आपण रेकीचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला एक छोटं मेडिटेशन घ्यायचं आहे. बघा, सांगण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे तुम्हाला सर्वांना, पण वेळेची फार कमी पडते. तर मी काही गोष्टी YouTube व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतो, म्हणून माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो रेकीचा अर्थ काय आहे? रेचा अर्थ आहे प्राकृतिक चेतना आणि कीचा अर्थ आहे शक्ती. हे रेकीची शक्ती तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये आहे. त्याच्यासाठी काही आपल्याला शिकायची गरज नाही. पण इलेक्ट्रिसिटी तुमच्या माझ्या घरामध्ये प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. पण जोपर्यंत बटन दाबत नाही ना आपण, तोपर्यंत लाईट चालू होत नाही. ही गोष्ट तर तुम्हाला समजते? याचा अर्थ आहे, की ते इलेक्ट्रिसिटी असून फायदा नाही आहे. त्याचं चॅनलायझेशन करता आलं पाहिजे. म्हणजेच ही एनर्जी तर आपल्यामध्ये आहेच, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, जन्मापासून आहे. पण त्याला चॅनलाइज करणे म्हणजे त्याला वापरता आलं पाहिजे. ते आपल्याला ॲक्चुअली शिकायचं असते. तर ते शिकण्याच्या 3 लेव्हल असतात. पहिली लेव्हल तुम्ही आत्ता शिकत आहात. याच्यानंतर दुसरी आणि तिसरी लेव्हल असेल, त्याच्याबद्दल मी उद्या माहिती देईल. पण जेव्हा तुम्ही रेकीचे उपचार स्वतःवर किंवा इतरांवर करतात, तर तेव्हा तुम्ही काय-काय करू शकता, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणत्या गोष्टींना तुम्ही बरं करू शकता, स्वतःला कोणत्या गोष्टीसाठी बरं करू शकता, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर सगळ्यात बेसिक गोष्ट, आता इथून थोडंसं लक्ष द्या प्लीज. सर्वांना माझी विनंती आहे. प्लीज थोडं लक्ष द्या. 5-10 मिनिटं, 15 मिनिटं बाकीची कामं बंद करा. ठीक आहे. शिवशक्ती रेकी म्हणजे जीवन जगण्याची एक कला आहे. सायंटिफिक एनर्जी हीलिंग पद्धती याला म्हणतात. कोणत्याच प्रकारची बुवाबाजी नाही, कुठल्याच जाती धर्माचं याच्यात काही एक घेणं-देणं नाहीये. मी आधीच क्लिअर करतो. ठीक आहे. शिवशक्ती ऊर्जा म्हणजे मॅस्क्युलाईन आणि फेमिनिन एनर्जीला समजणे आणि त्याच्यासाठी काम करणे आणि ब्रह्मांडाचं जे रहस्य आहे ते समजून घेणे. जपानमध्ये याची सुरुवात झाली होती. डॉक्टर मिकाऊ उसुईने यांची सुरुवात केली होती. पण याचा जो उगम आहे तो भारतात झालेला आहे. गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य काही लोकं या ऊर्जेला वापरायचे, पण त्याच्याही पूर्वी भगवान श्रीराम यांनी सुद्धा याचा वापर केलेला आहे, जेव्हा रावणासोबत युद्ध चालू होतं. ओके. या ऊर्जेला अश्विनी ऊर्जा म्हणून ओळखलं जायचं भारतामध्ये. पण बरेच लोकं त्यांना जे आवडते ते स्टोरी सांगतात. आणि चांगली गोष्ट आहे. कोणी काही सांगा, मुद्दा काय आहे माहिती आहे का? समोरच्याला फायदा झाला पाहिजे बस. माझं नेहमी एकच म्हणणं असते, की मेरे को इससे कोई लेना-देना नहीं कि आम किस पेड़ से आए. आम अच्छे होने चाहिए. आंबे जे आहे ते चांगले असले पाहिजे. त्याचा रस चांगला लागला पाहिजे. बाकी संपलं ते कोणत्या झाडाचे आहे ना, काय घेणं-देणं? तुम्हाला काय करावं लागते, रेकी कुठून आली? तुम्हाला काय, सर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. बस मलाही तेच वाटते, की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. दॅट्स ऑल. बस खतम बात. तो उतना ही त्याला प्राण ऊर्जा असं म्हणतात भारतामध्ये. म्हणजे आपल्या आतमध्ये जे ऊर्जा आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्राण ऊर्जा म्हणतो. तर रेकी काय आहे? ही एक ऊर्जा वळवण्याची प्रक्रिया आहे. काही लोकांना असं वाटतं, की मीच ऊर्जा तयार करतो काय? मी म्हणजे मी नाही. त्यांना असं वाटतं, की मीच करतो काय? तसं काही नाहीये. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे. फक्त तुम्हाला त्या पॉझिटिव्हिटी सोबत राहावं लागेल आणि त्या एनर्जीशी स्वतःला जोडावं लागेल. ते कसं जोडायचं ते आपण शिकणार आहोत. सो डॉक्टर मिकाऊ उसुई जे होते, यांनी ऑथेंटिकली पहिले या गोष्टीची सुरुवात केली. 15 ऑगस्टला त्यांचा जन्म झाला. 9 मार्च 1926 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना फादर ऑफ रेकी म्हटले जाते. ज्यांनी रेकीला ॲज अ मेडिसिन आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणून लोकांच्या पुढे आणलं आणि जपानमध्ये हजारो, लाखो लोकांपर्यंत त्यांनी ही गोष्ट पोहोचवली. लोकांना बरं केलं. त्यानंतर त्यांचे बरेचसे शिष्य झाले. त्यांनी सुद्धा काय केलं, लोकांपर्यंत जगामध्ये 100 पेक्षा जास्त देशांमध्ये रेकीला घेऊन गेले आणि लोकांना तसे रिझल्ट सुद्धा आले. पण यांचं म्हणणं होतं, की रेकी फक्त फिजिकल, इमोशनल आणि मेंटल गोष्टीवरच काम करते. पण जसं-जसं लोकं पुढे शिकत गेले, काम करत गेले, लोकांना असं माहीत पडलं, की रेकी कुठल्याही गोष्टीवर काम करते. मग ते फिजिकल असू द्या, नॉन फिजिकल असू द्या, भावनिक असू द्या, आध्यात्मिक असू द्या, सजीव असू द्या, निर्जीव असू द्या. ओके. आणि जसं-जसं सायन्स पुढे गेलं, तसं-तसं ते गोष्टी झाल्या. आता मिकाऊ उसुईची एक मोठी स्टोरी आहे. त्याचा व्हिडिओ मी माझ्या YouTubeला टाकलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देईल. त्याच्यावर काही मी वेळ वाया घालवत नाही. पण ती स्टोरी पण फार इंटरेस्टिंग आहे, की यांनी 21 दिवसाची एक साधना केली होती, माउंट कुरियामा नावाच्या टेकडीवर जाऊन आणि त्यानंतर यांना या ऊर्जेचा काय झालेला आहे, अनुभव झाला. त्यांना ती ऊर्जा प्राप्त झाली असे लोकं सांगतात. पण तुम्ही जर का हे कराल, मुद्दा आता आपला आहे, तुमचा आणि माझा. ओके. आपण जर का हे 21 दिवसापर्यंत हे प्रॅक्टिसला करू, तर तुम्हालाही ते गोष्टी जाणवतात. माझ्या हजारो विद्यार्थ्यांनी ते फील केलं. मी स्वतःही फील केलं. ओके. तर तुम्ही सुद्धा करू शकता. जीवनाचे 4 आयाम आहेत बघा. शारीरिक, भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक. ह्या 4च गोष्टीत माणसाला
काय पाहिजे असते? सुख पाहिजे. त्यात ह्या 4 गोष्टीमध्ये हे रेकीचे 5 नियम आपल्याला अप्लाय करायचे आहेत. पहिला नियम, आजच्या दिवशी मी शांत राहील काहीही झालं तरी. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील काहीही झालं तरी. आज मी माझे काम इमानदारीने करेल, मग तिकडे काही होऊ दे. आजच्या दिवशी मी माझे माता-पिता, शिक्षक, वरिष्ठ आणि माझ्यापेक्षा जे लहान आहे, त्या सर्वांचा मान राखेल. तर रेकी आपल्याला काय शिकवते? आजमध्ये जगणं म्हणजे प्रेझेंटमध्ये जगणं शिकवते. क्योंकि कल का सोच के कुछ होने वाला नहीं है, क्योंकि कल को आप बदल नहीं सकते और जो आने वाला कल है, उसका तो किसी को कुछ पता ही नहीं है. तर मग जगण्याचा टाईम कोणता आहे आपल्याकडे? तो आहे आता. नाउ, नाउ, नाउ. सब लोग एक बार मेरे साथ करो, ऐसे दोनों हाथ उठा के. नाउ, नाउ, नाउ. ओके. आत्ताचा जो वेळ आहे तो आपल्यासाठी जगण्याचा आहे. आजच्या दिवशी मी सर्व चेतन, अवचेतन. बघा, आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर लोकं, वस्तू हेल्प करत असतात. निसर्ग हेल्प करत असतो. आपल्या आसपासचे लोकं हेल्प करत असतात. आसपासच्या वस्तू हेल्प करत असतात, सजीव किंवा निर्जीव. त्या वस्तूंविषयी मी कृतज्ञता दाखवेल. हे रेकीचे 5 नियम एखाद्या व्यक्तीने जर आजच्या जीवनामध्ये आणले समजा, ओके, तर त्याचं जीवन तसंच 50-60% बदलून जाईल. त्याला फार काही वेगळं करायची गरज नाहीये. तर रेकीमधून आपल्याला काय मिळू शकते? आता आपला मुद्दा, आपले मतलबाची गोष्ट. कारण आपल्याला कसं असते, माणसाचं कसं असते, की मला काय भेटेल सर? हां, बघा आता काय भेटेल तुम्हाला. अति चिंता, अति भीती जर का तुमच्या मनामध्ये असेल कुठल्याही गोष्टीबद्दल, तर ती दूर होऊ शकते. तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नाहीत, तर ती तुमची मेमरी पॉवर वाढू शकते. एखाद्याचा आत्मविश्वास कमी असेल, तर तो वाढू शकतो. एखाद्याची कुठली गोष्ट हरवलेली असेल, तर ती शोधण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तुमचा बिझनेस असेल, त्याला ग्रो करण्यासाठी मदत होऊ शकते. तुमची पर्सनल ग्रोथ होऊ शकते. आयुष्यामध्ये मनःशांती, विश्वास आणि स्थिरता मिळवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. जीवनात काही जुन्या समस्या असतील बऱ्याच दिवसापासून आणि त्याचा त्रास वारंवार जर आपल्याला होत असेल, तर तो त्रास कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला रेकी आणि शिवशक्ती मदत करू शकते. स्वतःचं तर आयुष्य तुम्ही बदलू शकताच, पण इतरांचं आयुष्य बदलण्यासाठी सुद्धा तुम्ही काम करू शकता. चांगले नातेसंबंध तुम्ही तयार करू शकता. चांगलं आरोग्य तुम्ही मिळवू शकता. तुमच्या जीवनामध्ये काही गोल्स असतील, एम असतील, स्वप्न असतील, ते तुम्ही पूर्ण करू शकता. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, की माझे काही स्वप्न होते, ते सगळे पूर्ण होत आहेत, आजही होत आहेत. ओके. जीवनातल्या रिकाम्या जागा तुम्ही भरू शकता. तुम्ही मागता-मागता थकाल, पण ही रेकी शक्ती तुम्हाला देता-देता थकणार नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. मेघा नेरकर मॅडम नाशिकच्या आहेत. इथे नाशिकचे लोकं बसलेले असतील. जेव्हा माझ्याकडे आल्या होत्या, त्यांनी असं शेअर केलं, की "सर, माझं क्राउन चक्र जे आहे, त्याच्यामध्ये कदाचित काहीतरी अडचण होती. लाईफमध्ये प्रॉब्लेम होते, डिस्टर्बन्स होतं खूप सारं. आज या महिलेने एवढा बदल घडवला स्वतःमध्ये फक्त 1 ते दीड वर्षाच्या पिरियडमध्ये, की आज माझ्याच प्रोग्राममध्ये एक मोठा योगा क्लास त्यांनी घेतला. त्यांनी आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त स्टुडंट्सला हेल्प केलेली आहे. नाशिकमधल्या कितीतरी लोकांना ते हेल्प करत आहेत. आणि अशी एक व्यक्ती नाही आहे. असे 100 पेक्षा जास्त लोकं आमच्याशी जुळलेले आहे, जे यशस्वीपणे काम करत आहेत. ओके. ग्रँड मास्टर म्हणतात त्याला. रेकीमधला सगळ्यात हायेस्ट लेव्हलचा कोर्स आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता कोर्स नाही. ते एकदा झाले तुम्ही, की मास्टर झाले तुम्ही, इतरांना तुम्ही हेल्प करू शकता. सो रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये हे टोटली सायंटिफिक आहे. ओके. त्यामुळे याच्यामध्ये बरेच लोकं काही सांगत असतील तुम्हाला, तर ते चुकीचं आहे. ओके. रेकी वाहक म्हणजे जो प्रशिक्षण देणारा व्यक्ती असतो आणि प्रशिक्षण घेणारा व्यक्ती असतो किंवा रेकी हीलिंग घेणारा व्यक्ती असतो. तर जो शिकलेला आहे त्याच्याकडूनच तुम्ही उपचार घेतले पाहिजे किंवा लर्निंग केलं पाहिजे. रेकी वाहक हा एक माध्यम असतो फक्त. तो काही देव नाही. तो काही काही त्याच्याकडे काही एक्स्ट्रा पॉवर नाही. तो फक्त एक माध्यम आहे. त्यांनी साधना केली एका लेव्हलची आणि म्हणून त्याला त्या गोष्टी जमतात. जे आपल्याला जमत नाही. ती साधना जर का आपण केली, तर आपल्याला त्या गोष्टी जमतील आणि हे ओपन आहे. कोणीही करू शकते. असं नाही आहे, की नाही, नाही काही स्पेसिफिक लोकांसाठी आहे. कोणीही करू शकतो ज्याची इच्छा आहे. रेकी उपचार पद्धत जो घेत असेल व्यक्ती, त्याला ती स्वीकारणं फार गरजेचं आहे. रेकी इतर सामान्य उपचार कुणाला काही चालू असेल औषध गोळ्या, त्याच्यासोबत तुम्ही रेकी देऊ शकता. त्याचा जो इफेक्ट आहे तो वाढवण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. अंधश्रद्धा इथं कुठलीच नाही आहे. कुठली बुवाबाजी नाही आहे. कुठले काही तंत्र-मंत्र नाही आहे. काहीच नाही आहे. ओके. प्युअर सायंटिफिक प्रोसेस व्हिच यू कॅन फील अँड इम्प्लिमेंट. ठीक आहे. निरोगी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला कुठलाही आजार नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हीलिंग करू शकता. फक्त तुम्ही एखाद्या प्रमाणित शिक्षकाकडून शिकलं पाहिजे, ज्याला नॉलेज आहे, जो खरंच हुशार आहे. ओके. फक्त एक्सपिरियन्सकडे काही लोकं जातात, की सर त्यांचा 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अरे 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे तो व्यक्ती हुशार आहे असं कुठं लिहिलेलं आहे बाबा? ओके. तो
जो अपडेटेड व्यक्ती आहे, जो काळाच्या सोबत चालू आहे, त्याच्याकडून शिका ना, त्याला 4 गोष्टी एक्स्ट्रा माहीत असतील. ओके. सो रेकीचा उपचार जन्माच्या समस्यावर होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जन्मापासून जर का काही त्रास असेल, उदाहरणार्थ पाय नाही, हात नाही, डोळा नाही, कान नाही, एखादा अवयव नाही, तर ते तुम्ही तयार नाही करू शकत. एखाद्याचा मृत्यू आलेला असेल, तर तो तुम्ही टाळू शकत नाही. शस्त्रक्रियेने जर का तुमच्या बॉडीमधले काही अवयव काढले असतील, टॉन्सिल्स आहे किंवा गर्भपिशवी आहे, तर ते तुम्ही पुनर्निर्मिती करू शकत नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्ही या ब्रह्मांडाच्या विरुद्ध काम नाही करू शकत. ब्रह्मांडाच्या सोबत-सोबतच काम करावं लागेल तुम्हाला. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर गैरवापर नाही करू शकत, की "सर, माझा जो शेजारचा आहे ना, त्याचं जरा नुकसान झालं पाहिजे. आपल्याला त्याच्यासाठी रेकी करायची आहे. जमणार काय?" तर असं कधीच होणार नाही. ठीक आहे. तुम्ही चांगल्यासाठी काम करू शकता, वाईटसाठी काम नाही करू शकत. ओके. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? तर या ठिकाणी हे रेकी काम करणार नाही, चुकीच्या ठिकाणी. ते फक्त व्यवस्थित ठिकाणी जिथे तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह घडवायचं आहे तिथे काम करेल. तुम्हाला कुठं-कुठं काम करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी काम करू शकते, प्रेमासाठी काम करू शकते, अभ्यासासाठी काम करू शकते, पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काम करू शकते, बिझनेस वाढण्यासाठी काम करू शकते, पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी काम करू शकते आणि ज्या काही सकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यासाठी हीलिंग किंवा रेकी तुमच्यासाठी काम करू शकते. इज दॅट क्लिअर? टाइप क्लिअर इन द चॅट बॉक्स. CLR क्लिअर इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. इथपर्यंत सर्वांना समजलं का फास्टमध्ये सांगितलं तरी? सोप्या भाषेत सांगितलं तर समजलं असेल अशी मी आशा करतो. शेवटची गोष्ट सांगतो आणि मग आपण हीलिंगकडे जाऊ. ठीक आहे. आपण हीलिंगचा अनुभव घेऊ आज. सो ह्या गोष्टीला शिकण्यासाठी आणि याला परिपूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक प्रोसेस असते आणि ती फक्त रेकीच्या कोर्समध्ये आहे, बाकी कोणत्याच कोर्समध्ये नाहीये. म्हणून हा जगातला एकमेव असा कोर्स आहे, जगातला म्हटलं मी. एकमेव असा कोर्स आहे, जो दीक्षेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जो कोर्स तुम्ही YouTubeवरून शिकू शकत नाही. या कोर्ससाठी तुम्हाला कोणाला ना कोणाला तरी गुरु मानावं लागेल. कोणाला ना कोणाला तुम्हाला काय करावं लागेल? सरेंडर व्हावं लागेल. मी पण कोणाला तरी सरेंडर झालो, त्यांच्याकडून शिकलो. माझ्याकडे हजारो लोकं आतापर्यंत शिकून गेले. हजारो लोकं शिकत पण आहेत. तुम्ही आजच बघून घ्या आकडा किती आहे ठीक आहे. सो तुम्हाला कुणाला तरी सरेंडर व्हावं लागेल, कुणाला तरी मानावं लागेल. जसं आपण एखाद्या देवाला मानतो, तर आपण त्याला सरेंडर होतो. तर तशी अटोनमेंट तुम्हाला तुमच्या गुरुकडून घ्यावी लागते आणि ती अटोनमेंट आम्ही 2 पद्धतीने देतो. काही लोकं फक्त ऑनलाईन देतात. पण आम्ही ॲक्चुअली ऑफलाईन पण देतो आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही देतो. ठीक आहे. सो पुण्यामध्ये आमचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी येऊन तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता आमच्याकडून आणि जर का ऑनलाईन तुम्हाला शक्य नसेल यायला, तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता आमच्याकडून. फक्त इथे एकच गोष्ट मी सांगतो, की जे लोकं लेव्हल 1, 2, 3 कंप्लीट करतात, त्यांनाच आम्ही ऑफलाईन देतो. फक्त लेव्हल 1 तुम्ही करत असाल, तर आम्ही ऑफलाईन नाही देत, ऑनलाईन देतो. ठीक आहे? हे पण मी क्लिअर सांगतो. चला पुढे जाऊ आपण. सो शिवशक्तीची एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण नंतर घेऊ. पण आता मला तुम्हाला एक छोटासा अनुभव द्यायचा आहे सर्वांना, की हीलिंग काय असते आणि हीलिंग आपल्यासाठी कसं काम करते. कारण जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही, की हीलिंग कसं काम करते, तोपर्यंत तुम्ही इतरांना मदत करू शकणार नाही. तर हीलिंगचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का पुढचे 20 मिनिटं? आर यू ऑल रेडी? टाइप आर फॉर रेडी इन द चॅट बॉक्स. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला शांत बसून जायचं आहे सगळ्यात पहिले तर. आसपास जर का तुमच्या पाणी असेल, तर एकच घोट, जास्त नाही, 1 किंवा 2 घोट पाणी पिऊन घ्यायचं आहे शांततेत. जास्त पाणी पिऊ नका, पहिलेच सांगतो मी. आणि रिलॅक्स बसून जा. भिंत असेल आसपास, तर भिंतीला टेकून बसा. ठीक आहे. रिलॅक्स बसा. आणि जिथं कधी तुम्हाला असं वाटेल, की तुम्हाला जास्त त्रास होत आहे, तर त्यावेळी तुम्ही मेडिटेशनच्या बाहेर येऊ शकता. तुम्हाला काही जबरदस्ती नाही आहे. पण जर का तुम्ही त्या गोष्टीला एन्जॉय करत असले, तुम्हाला बरं वाटत असलं, तर तुम्ही त्या प्रोसेसला पूर्ण करा 20 मिनिटापर्यंत. जर का नाही वाटलं तुम्हाला, बरं नाही वाटलं, तर बाहेर येऊन जायचं. ठीक आहे? क्लिअर आहे? रडायला येऊ शकते तुम्हाला. काही लोकांना काही गोष्टी आठवू शकतात. तर रडायला आलं तर रडून घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. त्या प्रोसेसला एन्जॉय करायचं आपल्याला. आपल्याला टेन्शनमध्ये नाही करायची ती प्रोसेस. एन्जॉय करायची आहे, रिलॅक्स होऊन करायची आहे. जेव्हा मी सांगेल, की ह्या गोष्टीला आठवा, त्या गोष्टीला आठवा, तर चांगल्या गोष्टी आठवायच्या आहेत. ओके. तरीही असं होऊ शकते, की बऱ्याचदा काही लोकं इमोशनल होतात. काही हरकत नाही झालं तरी. ओके. श्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. सोडायचं आहे. जेव्हा कधी जास्त प्रेशर येईल तुम्हाला आतमधून, तेव्हा लांब श्वास घ्यायचा आहे आणि खूपच जास्त प्रेशर आलं, तर डोळे उघडून टाकायचे आहेत. ठीक आहे?
म्हणजे थोडं कमी होईल प्रेशर. ठीक आहे, रेडी आहात सगळे? चला, लेटूनही करू शकता. ओके, ज्यांना बसणं शक्य नसेल त्यांनी झोपूनही करू शकता, काही अडचण नाही आहे. रेडी? चला. सो मित्रांनी मैत्रिणींनो, पुढचं काही वेळ मी तुम्हाला दिसणार नाही, फक्त माझा आवाज तुम्हाला ऐकायला येईल आणि त्या आवाजासोबत सोबत तुम्हाला पुढं जायचं आहे. इज दॅट क्लिअर? चलो जी. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. आपल्या ईश्वराला आठवायचं आहे, ज्या कुठल्या ईश्वराला तुम्ही मानता. मनातल्या मनात त्यांचं नाव घ्यायचं आहे. त्यांना विनंती करायची आहे की आज मी ही जी हिलिंगची प्रोसेस करणार आहे, यामध्ये माझ्या मनाची, शरीराची संपूर्णपणे हिलिंग व्हावी, उपचार व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. चला पुढे जाऊया. रेडी? क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. 1, 2, 3 अँड गो. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांत बसायचं आहे आणि आपले डोळे बंद करायचे आहेत. आणि आता इथून पुढचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाला अगदी शांततेने, आनंदाने त्या प्रवासाला एन्जॉय करायचं आहे. सो क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे, हळूहळू बाहेर सोडायचा आहे. नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, तोंडाद्वारे बाहेर सोडायचा आहे. संपूर्ण बॉडीला आणि शरीराला आणि मनाला अगदी शांत आणि रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एका डीप हिलिंगचा अनुभव आपण आता पुढच्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत. एका प्रवासावर आपण सर्व आता जाणार आहोत. सो बी रेडी फॉर दॅट अमेझिंग जर्नी ऑफ युअर हिलिंग. डोळे बंद करून इमॅजिन करायचं आहे की तुम्ही एका बंद थिएटरमध्ये बसलेले आहात. एका मोठ्या थिएटरमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्या थिएटरमध्ये तुमच्याशिवाय कोणीच नाही आहे. सर्वकडे फक्त आणि फक्त अंधार आहे, शांतता आहे, अंधार आहे. आणि त्या अंधारामध्ये तुम्ही एकटे त्या थिएटरमध्ये बसलेले आहात आणि समोर एक मोठी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला आता काही व्यक्ती दिसणार आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना तुम्हाला हिलिंग करायचं आहे, स्वतःला हिलिंग करायचं आहे. सो सर्वप्रथम तुमच्या बाजूला एक रिमोट आहे. ते रिमोट तुम्ही हातामध्ये घेता आणि त्या स्क्रीनला तुम्ही चालू करता. तेव्हा एक मोठी स्क्रीन तुमच्यासमोर तुम्हाला दिसते आणि त्या स्क्रीनवर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आईचा चेहरा दिसतो. तो आईचा चेहरा बघा, तिचे डोळे बघा, तिची स्माईल बघा आणि ती तुमच्याकडे बघून स्माईल करत आहे असं इमॅजिन करा. आणि इमॅजिन करा की आज तुम्ही तिला भेटणार आहात. आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी बाकी राहिल्या असतील, जे काही सांगायचं राहिलं असते, कधीतरी माफी मागायची राहिली असेल, कधीतरी थँक्यू म्हणायचं राहिलं असेल, तिने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे तिच्या आयुष्यामध्ये. त्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला आता थँक्यू म्हणण्याची वेळ आहे. तर इमॅजिन करायचं आहे की ती आई त्या स्क्रीनमधून तुम्हाला भेटायला येत आहे आणि तुम्ही तिच्या जवळ जाऊन तिला एक हग करत आहात, एक झप्पी देत आहात आणि ती तुम्हाला गोंजारत आहे, कुरवाळत आहे आणि ती काहीतरी तुमच्याशी बोलत आहे. जस्ट इमॅजिन, जस्ट टॉक टू हर, जस्ट स्पेंड सम टाईम विथ युअर मदर, विथ युअर मम्मी. तिच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा आहे. तिच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणीला आपल्याला आठवायचं आहे संपूर्ण आयुष्यातल्या आणि तिला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कुठं कधी चुकले असाल त्यासाठी तिला सॉरी म्हणायचं आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात काही चूक भूल झाली असेल त्याच्यासाठी तिची माफी मागायची आहे. मैं कभी
बतलाता नहीं, पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ। यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ। तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ। आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टी तिला माहीत असतात, तिला सर्व समजत असते आणि ती आपल्याला प्रत्येक वेळी समजून घेण्याचाच प्रयत्न करत असते. या जगामध्ये सर्वात जास्त जर आपल्यावर कोणी प्रेम करत असेल तर ती फक्त आपली आई आहे. तिने आपल्यासाठी आतापर्यंत खूप खूप आणि खूप ॲडजस्टमेंट केलेले आहे. आता ही वेळ आहे की तिला आपण थँक्यू म्हणू शकतो, तिला आपण सॉरी म्हणू शकतो. जे काही मनातल्या भावना आहेत, जे काही बोलायचं राहिलं असेल ते सगळं आता बोलू शकतो. कधीतरी तिला आपण रागवलो असेल, कधीतरी तिने दिलेल्या सजेशन्सला आपण इग्नोर केलं असेल. दिस इज द राईट टाईम टू स्पीक टू हर. तिला एक आरामात एक मिठी मारायची आहे. मनातल्या मनात तिला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्या काही चुका झाल्या असतील त्याच्यासाठी माफी मागायची आहे. तिला आय लव्ह यू म्हणायचं आहे. कदाचित आत्तापर्यंत आपण म्हटलं नसेल, कदाचित तशी वेळ कधी आली नसेल, कदाचित तसा चान्स कधी मिळाला नसेल, पण आज हा चान्स आहे. तिला आय लव्ह यू म्हणायचं आहे, तिला सॉरी म्हणायचं आहे आणि हळूहळू आपल्या खुर्चीवर येऊन बसायचं आहे. पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसायचं आहे. स्वतःला सावरायचं आहे. थोडं इमोशनल वाटत असेल, डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर ते येऊ द्यायचे आहेत. इट्स अ पार्ट ऑफ हीलिंग. तुम्ही स्वतःला हील करताय. तुमची आई कदाचित आता सोबत असेल, कदाचित नसेल, कदाचित दूर राहत असेल, कदाचित या जगात नसेल. काही हरकत नाही. तुमच्या भावना, तुमचं प्रेम, तुमची माफी, हे सर्व काही हिलिंगच्या द्वारे तिच्यापर्यंत पोहोचत आहे. विश्वास करा, तिच्यापर्यंत पोहोचत आहे. स्वतःला सावरायचं आहे. पुन्हा एकदा बाजूचं रिमोट हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या रिमोटमध्ये पुन्हा एकदा बटन दाबायचं आहे. आता हे बटन दाबल्यावर त्या मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला आणखी एक व्यक्ती दिसणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजेच तुमचे वडील आहेत. आपल्या वडिलांना बघायचं आहे. त्यांचे डोळे, त्यांची स्माईल बघायची आहे. त्यांच्याकडे बघून एक स्मित हास्य करायचं आहे आणि इमॅजिन करा की ते त्या स्क्रीनमधून निघून तुमच्याकडे चालत येत आहेत आणि तुम्हाला एवढं मोठं झालेलं पाहून, यशस्वी झालेलं पाहून त्यांना सुद्धा खूप आनंद होत आहे की माझा मुलगा, माझी मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये किती छान करत आहे. कधीतरी वडिलांच्या काही गोष्टी आवडल्या नसतील, कधीतरी त्यांचा राग आला असेल, कधीतरी ते फार स्ट्रिक्ट वाटले असतील आपल्याला, पण आज आपल्याला समजते की त्यांनी जे काही केलेलं आहे ते फक्त आपण चांगले घडावं, आपण चांगलं व्हावं याच्यासाठीच त्यांनी केलेलं आहे. सो थोडा वेळ आपल्या वडिलांसोबत घालवायचा आहे. त्यांना मिठी मारायची आहे. त्यांचे हात हातात घ्यायचे आहे. त्यांच्याकडे बघायचं आहे, फील करायचं आहे. मित्रांनो, कदाचित आपले वडील आज आपल्यासोबत असतील किंवा नसतील, कदाचित ते या जगात असतील किंवा नसतील, पण त्यांच्यापर्यंत
आज ह्या भावना, आज ती माफी, आज ते प्रेम, हे सर्व आपल्याला या हिलिंगच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. विश्वास करा, तुमचं प्रत्येक शब्द, तुमची प्रत्येक भावना त्यांच्यापर्यंत जात आहे आणि त्या भावनेनेच तुम्ही त्यांना आता हिलिंग करायचं आहे. सो थोडा वेळ तुम्हाला त्यांच्यासोबत घालवायचा आहे. बी विथ युअर फादर फॉर सम टाइम. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखी ठेवण्यासाठी खूप कष्ट केलेले आहे, खूप मेहनत केलेली आहे. त्याच्यासाठी आज त्यांना मनापासून अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. त्यांनी स्वतःच्या आधी नेहमी आपला विचार केला, नेहमी त्यांनी आपल्याला प्रायोरिटी दिली. कधीच दाखवलं नाही की त्यांना किती कष्ट, किती त्रास होतोय. जस्ट से थँक्यू टू युअर फादर. एक थँक्यू तर बनतोच मित्रांनो. एक मिठी तर नक्कीच त्यांना दिली पाहिजे. एकदा तर त्यांना मनापासून सॉरी म्हटलं पाहिजे. थोडा वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करायचा आहे आज. त्यांनी नेहमी आपल्यासाठी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. तोंडातून निघालेली प्रत्येक गोष्ट त्या बापानं, त्या वडिलांनं ती कशी पूर्ण करता येईल याच्यासाठी जमेल ते प्रयत्न आपल्यासाठी केलेले आहेत. एक थँक्यू तर नक्कीच त्यांच्यासाठी बनतो मित्रांनो. सो जस्ट से थँक्यू टू युअर फादर राईट नाव. स्पेंड सम टाइम विथ हिम. जस्ट गिव्ह हिम अ हग. एक मिठी त्यांना द्यायची आहे, एक घट्ट मिठी मारायची आहे आणि जे काही मनात असेल ते काढून टाकायचं आहे, ते बोलून टाकायचं आहे आणि मनातून त्यांच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवायचा आहे की पप्पा, आय रिअली लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. काही चूक झाली असेल चुकून माझ्याकडून तर मला माफ करा. माझ्या चुका पदरात घ्या. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय लव्ह यू अँड थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पप्पा की तुम्ही आम्हाला जे काही आज मी आहे इट जस्ट बिकॉज ऑफ यू. तुमच्यामुळे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पुन्हा परत यायचं आहे मित्रांनो. स्वतःला सावरायचं आहे. डोळ्यामध्ये अश्रू असतील, मन भारी झालेलं असेल, इमोशनल वाटत असेल. आय टोटली अंडरस्टँड. कारण मी सुद्धा तुमच्यासोबत या प्रवासाचा भाग आहे. परत यायचं आहे, आपल्या सीटवर बसायचं आहे. ते काळशार थिएटर, तिथे एवढ्या साऱ्या खुर्च्या आणि तिथे तुम्ही एकटेच बसलेले आहात. पुन्हा ते रिमोट हातामध्ये घ्यायचं आहे आणि आज एका शेवटच्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे जो आपल्या आयुष्यातील कदाचित सर्वात महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्याला आपल्याला भेटायचं आहे मित्रांनो. रिमोटचं बटन पुन्हा दाबायचं आहे आणि बघायचं आहे ती स्क्रीन पुन्हा सुरू झालेली आहे आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला काहीतरी दिसत आहे. ते बघायचं आहे आणि त्याला एन्जॉय करायचं आहे. त्या स्क्रीनवर तुम्हाला आता तुम्ही स्वतः दिसत आहात. तुमचे डोळे बघायचे आहे, तुमची स्माईल बघायची आहे. तुमचं संपूर्ण आयुष्य त्या स्क्रीनवर अगदी पटापट तुम्हाला दिसत आहे. अगदी बालपणापासून तर आत्तापर्यंतचं तुमच्या आयुष्यातील फेल्युअर, तुमच्या आयुष्यातील सक्सेस, हे सगळं काही दिसत आहे. जेव्हा तुम्ही हरले, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता सोडून देतो, आता याच्या पुढे होणार नाही, हे मला जमणार नाही, आणि तेव्हा फक्त एकाच व्यक्तीने तुम्हाला पूर्ण साथ दिलेली आहे,
पूर्ण तुमच्यासोबत उभा राहिलेला एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मित्रांनो तुम्ही स्वतः. सो स्वतःला एकदा मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे. दोन्ही हात जे आहेत ते क्रॉस करायचे आहेत. दोन्ही हात क्रॉस करून आपल्या खांद्यावर ठेवायचे आहेत आणि इमॅजिन करायचं आहे की तुम्ही स्वतःला एक मिठी मारताय, एक घट्ट मिठी, आणि स्वतःवर एक विश्वास दाखवताय की येस, मी काहीही करू शकतो. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. आय कॅन डू एनिथिंग बिकॉज मी त्या परमेश्वराचा अंश आहे, मी त्या परमेश्वराचा पुत्र आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हे ब्रह्मांड माझ्यासोबत आहे. माझे आई वडील, माझे गुरुजन, माझा ईश्वर माझ्यासोबत आहे. आय कॅन डू एनिथिंग अँड आय कॅन लीड टू दिस लाईफ. I can do wonders. I can help many people. I have lots of love. माझ्याकडे भरपूर प्रेम आहे आणि ते प्रेम मी इतरांना वाटत आहे. Just see yourself leading, enjoying and helping others. And just enjoy this moment, everybody. Enjoy this moment. स्वतःला थँक्यू म्हणायचं आहे. स्वतःला सॉरी म्हणायचं आहे. स्वतःला माफ करायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे आय एम सॉरी, आय लव्ह यू. स्वतःचं नाव घ्यायचं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. धूप में जलते हुए तन को स्वतःचे स्ट्रगल्स, स्वतःचं संपूर्ण आयुष्य आता आपल्या डोळ्यासमोर चालत आहे आणि कशा प्रकारे एकेका परिस्थितीमधून आपण स्वतःला सावरलेलं आहे. स्वतःचं पोटेन्शियल, स्वतःमधली जी ताकद आहे ती ओळखण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्ही सर्वांमध्ये ती पॉवर आहे. तुम्ही एक लीडर आहात. तुम्ही या प्रत्येक तुमच्या आसपासच्या व्यक्तीसाठी एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहात. से थँक्यू टू युअर सेल्फ. या क्षणाला थँक्यू म्हणा. या क्षणाने तुम्हाला ते आठवण दिलेलं आहे. इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. से थँक्यू टू युअर सेल्फ. स्वतःला एक मिठी मारायची आहे. आय लव्ह यू म्हणायचं आहे. आणि या हिलिंगसाठी, आजच्या या क्षणासाठी ईश्वराला धन्यवाद द्यायचे आहे. आपल्या आईवडिलांना धन्यवाद द्यायचे आहे. आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद द्यायचे आहे. या क्लासला, या कोर्सला धन्यवाद द्यायचे आहे. शिवशक्ती आणि रेकीला धन्यवाद द्यायचे आहे. मनापासून म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आज आयुष्याची एवढी मोठी जर्नी इतक्या सोप्या पद्धतीने आपण केली. मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. हळूहळू जेव्हा कधी तुम्ही तयार असाल, मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे आणि हातावर हात घासायचे आहेत. आणि हळूहळू हळूहळू जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा हातावर हात घासून डोळे उघडायचे आहेत. हळूहळू हळूहळू परत यायचं आहे मित्रांनो. हळूहळू परत यायचं आहे आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. वेन एव्हर यू आर रेडी, स्लोली स्लोली ओपन युअर आईज. वेलकम, वेलकम, वेलकम बॅक. वेलकम एव्हरीबडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. रिलॅक्स होऊन जायचं आहे. आपल्याला पाणी प्यायचं असेल, थोडंसं पाणी पिऊ शकतो आपण. आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये आपण पुढच्या सेशनला सुरू करणार आहोत. ओके. पुढच्या 5च मिनिटामध्ये आपण आपलं जे ग्रॅटिट्यूड सेशन आहे त्याला सुरुवात करणार आहोत. सो तोपर्यंत एक 5 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येकाकडे. थोडंसं फ्रेश होऊन, मीटिंग सोडायची गरज नाही, मीटिंगमध्येच राहायचं आहे तुम्हाला.
फक्त तुम्हाला